नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। तर लाडकी बहीण योजनेचे आज सर्व पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर दुपारपासून भरपूर महिलांचे मेसेज येत आहेत की 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत। दुपारपासून बऱ्याच महिलांनी कमेंट केलेले आहेत की आमच्या खात्यावरती 3 महिन्यांचे पैसे आलेले आहेत। परंतु भरपूर महिलांनी अशा सुद्धा कमेंट केलेल्या आहेत की 90% महिला अशा आहेत की त्यांना अजून पैसे आलेले नाही, फक्त 10% महिलांनाच याचे पैसे आलेले आहेत। तर सर्व बँकांनी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते सुद्धा बघून घेऊयात। राज्यातील 90% महिलांच्या खात्यावरती एकही रुपया आलेला नाही, परंतु ज्यांचे फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र होते त्यांच्यासाठी सर्व बँकांनी दिलेल्या सूचना आहेत। तर याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। ज्या महिलांना 2 टप्पे मिळाले नव्हते त्यांना आज दुपारपासून पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, आज पैसे येण्यास सुरुवात का झालेली आहे, तर आज 19 तारीख आहे, कारण मागची 19 तारीखपासून 90% महिलांना पैसे आलेले नव्हते, फक्त 10% महिलांना याचे पैसे आलेले होते। त्याच्यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 4,500 रुपये यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे। तर बँकांनी तातडीच्या सूचना याच्यामुळे दिलेल्या आहेत की राज्यातील भरपूर महिलांना पैसे आलेले नाहीत। तर बँकांनी काय काय सूचना दिलेल्या होत्या, ज्यावेळेस महिला आज दुपारी बँकेत गेल्या असताना त्यांच्या खात्यावरती पैसे आलेत का हे चेक करायला लावलेलं होतं। ज्यावेळेस महिलांना असे अपडेट आले की दुपारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यावेळेस सर्व महिलांनी बँकेत जाऊन चेक केले की पैसे आलेत का नाही। परंतु बँकवाल्यांनी चेक केल्यानंतर तपासले की तुमचं जे आधार कार्ड लिंक खातं आहे त्याच्यावर ते पैसे आलेले होते। म्हणजे तुम्ही दिलेलं खातं, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला लाडकी बहीण योजनेचा, त्यावेळेस जे खातं दिलं होतं त्या खात्यावरती एकही रुपया आलेला नाही, फक्त जे आधार कार्ड लिंक खातं होतं त्याच्यावरती तुमचे पैसे आलेले आहेत। आता भरपूर अशा महिला आहेत की त्यांचं आधार कार्ड लिंकच नव्हतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये 90% अशा महिला आहेत की त्यांना पैसे आलेले नाहीत। आता ही तिसऱ्या टप्प्याची तारीख होती 19 सप्टेंबर, तर याची तारीख पेपरमध्ये सुद्धा आलेली होती। पेपरमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं की 19 तारखेला 4 वाजल्यापासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर राज्यातील सरसकट सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे आज जमा केले जाणार आहेत, याची तारीख पण पेपरमध्ये सांगितलेली होती। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आज 19 तारीख आहे, उद्या 20 आणि परवा 21 या 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत। 19 तारखेला नाही आले तर 20 तारखेला येतील किंवा 21 तारखेला येतील। तर या 3 टप्प्यांमध्ये तुमचे सर्व पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत। परंतु भरपूर महिलांना आज पैसे आले नाहीत, तर आज कशामुळे पैसे आले नाहीत ते सुद्धा सांगितलेलं आहे। ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र होता अशाच महिलांना आज पहिल्यांदा पैसे जमा केलेले आहेत। म्हणजे ज्या महिलांचा फॉर्म जुलै महिन्यामध्ये पात्र ठरला होता त्याच महिलांच्या खात्यावरती 4,500 रुपये म्हणजे 4,500 रुपये त्याच महिलांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत। परंतु ज्या महिलांचा फॉर्म ऑगस्टमध्ये असेल किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र होता अशा महिलांना फक्त 1,500 रुपये आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्याचेच पैसे त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत। आता 12 वाजल्यापासून पैसे सुरू। तर एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर अशा महिला आहेत की त्यांना 2 टप्पे मिळाले होते आणि भरपूर अशा सुद्धा महिला आहेत की त्या पात्र होत्या, परंतु त्या महिलांना 4,500 रुपये मिळाले नव्हते। तर 12 वाजल्यापासून काही महिलांच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर काही महिलांच्या खात्यावरती 3 महिन्यांचे 4,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या महिलांना एकही रुपया आलेला नसेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपला फॉर्म जुलै महिन्यामध्ये भरलेला होता का पात्र होता। जर तुमचा पात्र फॉर्म असेल तर तुम्हाला 4,500 रुपये आज येणं गरजेचंच आहे, आणि ज्यांचा फॉर्म सप्टेंबर महिन्यामध्ये भरला होता त्यांना फक्त 1,500 रुपये आज येणे गरजेचं होतं। जर आलं नसेल तर तुम्ही पात्र होते का नाही तुमच्या खात्यावरती चेक करायचं आहे, 4,500 रुपये आले का 1,500 रुपये आले। परंतु जे आधार कार्ड लिंक खातं आहे त्याच्यावरती चेक करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी अपडेट आहे।
तर आधार कार्ड ज्या खात्याशी लिंक आहे त्या खात्यावरती पैसे आले आहेत का हे चेक करायचं आहे. जर पैसे आले नसतील तर लिंक आहे का हे सुद्धा सरकारने चेक करायला सांगितलेलं आहे. जर तुमच्या खात्यावरती पैसे आले नसतील तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपलं खातं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक आहे किंवा नाही. जर असेल तर तुम्हाला आज पैसे आले असतील, परंतु जर तुमचं आधार कार्ड लिंक असून सुद्धा आज तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्यासाठी अपडेट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे पैसे 2 दिवसांमध्ये जमा होणार आहेत. ज्यांना आज पैसे आले नाहीत, ज्यांना आले ते भरपूर महिला खुश झालेल्या आहेत. म्हणजे राज्यामध्ये सरसकट सर्व महिलांच्या खात्यावरती आज पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली होती. तर बऱ्याच महिला कोणत्या खुश झालेल्या आहेत, भरपूर दिवसांपासून भरपूर महिलांना एकही रुपया आलेला नव्हता, परंतु आज त्यांना 3 महिन्यांचे पैसे भेटल्यामुळे ते आनंदी झालेले आहेत. परंतु ज्यांना आले नाहीत त्यांनी ही 2 कामे करायची आहेत. तर त्यांनी नाराज व्हायचं काम नाही, त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. कारण ही योजना सरसकट आहे, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा योजनाचा पूर्णपणे लाभ भेटणार आहे. फक्त त्यांनी ही 3 कामे करायची आहेत. ज्यांना पैसे आले नाहीत, ज्यांना पैसे आले त्यांनी काहीही करायचं नाही, त्यांना आता रेग्युलर प्रत्येक महिन्याला पैसे जमा होणार आहेत. आता जे पहिलं काम आहे ते म्हणजे OTP व्हेरिफिकेशन करा. तर OTP व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी OTP व्हेरिफिकेशन केलेलं नसावं असा सुद्धा अंदाज आहे, त्याच्यामुळे त्यांना आज पैसे आले नाहीत. म्हणजे ज्यांनी OTP व्हेरिफिकेशन केलं होतं त्यांना पैसे 100% आलेले असावेत, कारण OTP व्हेरिफिकेशन म्हणजे तुमचा फॉर्म अपडेटेड होतो. आता आधार कार्डसोबत बँक लिंक म्हणजे जे गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आधार कार्ड बँकेसोबत लिंक केलेलं असेल तर पैसे आले असावेत. कारण भरपूर महिलांनी बँक खातं आधार कार्डशी लिंक केलेलं होतं, परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तुमचं आधार कार्ड खरंच लिंक आहे का नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. जर लिंक असेल तर तुम्हाला 2 दिवसांमध्ये पैसे नक्की येऊन जातील. आता काही महिलांचे पात्र फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत. म्हणजे त्यांना पहिल्यांदा फॉर्म पात्र दाखवला, परंतु काही टायमिंग नंतर त्यांचा फॉर्म रिजेक्टेड सुद्धा आता स्टेटस दाखवत आहे. त्या कारणामुळे सुद्धा पैसे आलेले नसावेत. परंतु तुम्ही ही कामे केल्यानंतर पात्र फॉर्म रिजेक्टेड झाले, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भरपूर महिलांचे फॉर्म पहिल्यांदा पात्र झालते, परंतु माहिती चुकीची असल्यामुळे ते रिजेक्टेड करण्यात आलेले होते. तर तुम्ही चेक करा की तुमचा फॉर्म सध्याच्या स्थितीला पात्र आहे की नाही. कारण जर तुम्ही नुसते पैशाच्या आशेवर असाल की आज पैसे पडतील परत पैसे पडतील, तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. हे पैसे येणार कोणाला, ज्यांचे फॉर्म पात्र आहे, सोबतच आधार कार्ड लिंक आहे, सर्व OTP व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्यांनाच हे पैसे येणार आहेत. नाहीतर ज्यांचे फॉर्म रिजेक्टेड असतील, सोबतच इन पेंडिंग असतील, किंवा तुम्हाला माहितीच नसेल की आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का, तर तुम्हाला याचे पैसे येणार नाहीत. जर तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंटद्वारे विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. त्याच्यामुळे महिलांसाठी हे अपडेट आहे. माहिती चुकीची असल्यामुळे भरपूर फॉर्म रिजेक्टेड सुद्धा झालेले आहेत.